नमस्कार मंडळी. या सीझनचा पहिला गाजराचा हलवा मी आज बनवते. हर वर्षी तर एवढ्या वेळेपर्यंत माझा कित्येक वेळा गाजराचा हलवा बनवून झालेला असायचा. पण यावर्षी मी पहिल्यांदाच बनवते. तर चला मग गाजराचा हलवा बनवूया. तर इथे मी किलोभर ताजी गाजर घेतले. त्यांना छान धुवून पुसून घेतलं आणि त्यानंतर सोलणीने सोलून घेतलं आणि त्यानंतर मी किसणीच्या साहाय्याने त्याला किसून घेतलं. त्या किसताना बारीक साईडकडनं न किसता जो मुळं असतं त्याकडनं किसायचं. तो मुळा कापून घ्यायचा आणि किसून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपलं किसल्या जातो. आता गाजर किसून झाल्यानंतर गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये 3 चमचे तूप घालून घेतलं. तर सगळ्यात आधी त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स थोडे लालसर झाले की त्यांना काढून घ्यायचं आणि त्याच कढाईमध्ये आता किसलेला गाजर घालून घ्यायचं. आता हा जो गाजर आहे आपल्याला अर्धा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता यावर झाकण झाकून कमी आचेवर याला शिजू द्यायचं आहे. आपण ज्या प्रोसेसने गाजरचा हलवा बनवतोय ती प्रोसेस जरा लंबी आहे, पण गाजरचा हलवा जेव्हा बनतो तेव्हा अगदी टेस्टी लागतो. ते म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है, त्याच प्रकारे. तर आता इथे तुम्ही बघू शकता थोडा वेळ शिजवल्यानंतर गाजर आपला निम्मा झालेला आहे. आता त्यामध्ये मी दूध घालून घेत आहे. तर इथे मी पेल्याने 1.5 पेला दूध घालून घेतलेलं आहे आणि लिटरनी अर्धा लिटर दूध आहे. हे दूध मी गरम करून घेतलेलं होतं आणि मलाई सोबतच हे दूध मी घालून घेतलेलं आहे. इथे मी पूर्ण दूध आटेपर्यंत हे गाजर शिजवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं दूध आटलेलं आहे. आता यामध्ये मी खवा घालून घेत आहे. तर इथे 150 ग्राम खवा आहे. हा मी घरी बनवलेला खवा आहे. आता त्याचबरोबर मी इथे साखरसुद्धा घालून घेत आहे. तर 2 वाटी साखर मी घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घाला आणि गाजरमध्ये सुद्धा स्वीटनेस असते, त्यामुळे त्यानुसार सुद्धा साखर घाला. ते साखर घातल्यामुळे त्याला पुन्हा पाणी सुटलेलं आहे, तर ते पाणीसुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता ते पाणी आटल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा रसरशीत आपला गाजराचा हलवा इथे तयार झालेला आहे. त्यानंतर यामध्ये मी विलायची पूड आणि आपण फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे. आता ते मिक्स केल्यानंतर गॅस बंद करून घ्यायची आहे आणि तयार झालेला आहे आपला मस्त असा गाजराचा हलवा. मला गाजराचा हलवा एवढा आवडतो की माझ्या तोंडाला सुटलंय पाणी आणि मी चालली आहे गाजराचा हलवा खायला. तर मग मी भेटते तुम्हाला पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तुम्ही मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हं. धन्यवाद.